मित्रांनो, ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं ना, ती कदाचित सगळं विसरून केव्हाच पुढे गेली असेल. पण तिच्या चुकीची शिक्षा आजही तुम्ही स्वतःला देताय. कारण ती व्यक्ती आज तुमच्यासमोर नसली तरी तिने बोललेलं एखादं वाक्य अचानक आठवतं आणि मन पुन्हा तिथेच जाऊन दुखतं. पण तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसेल? फक्त 4 शब्द मनात इतके दिवस साचलेलं ओझं हळूहळू हलकं करायला मदत करू शकतात. जरा विचार करा, ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं ती कदाचित कधीच तुमच्याजवळ येऊन मला माफ कर म्हणाली नसेल. कदाचित तिला हेही माहिती नसेल की तिने बोललेली एखादी गोष्ट आजही तुमच्या मनाला लागते. पण मग ती व्यक्ती माफी मागत नाही म्हणून आपण आयुष्यभर तेच दुःख मनात घेऊन बसायचं का? तर नाही. चला एका छोट्याशा उदाहरणातून बघूया. समजा तुमचं एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीशी भांडण झालं. रागाच्या भरात त्यांनीही काहीतरी बोललं, तुम्हीही काहीतरी बोललात आणि हळूहळू बोलणंच बंद झालं. आणि तुम्ही असा विचार करत बसता की त्यांनी माझ्यासोबत असं का केलं? मी तसं बोलायला नको होतं का? माझीच चूक होती का? तेच विचार पुन्हा पुन्हा. घटना फक्त एकदाच घडली होती, पण आपल्या मनाने ती कितीतरी वेळा जगली. आणि इथेच आपल्याला भेटते हवाईशी जोडलेली एक जुनी पद्धत, होपोनोपोनो. नाव जरा विचित्र वाटतंय ना? पण त्यामागचा विचार खूप साधा आणि सुंदर आहे. आज होपोनोपोनो म्हटलं की सगळ्यात आधी ही 4 छोटी वाक्य आठवतात. आणि ती 4 वाक्य आहेत: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे म्हणायचं तरी कोणाला? ज्याने आपल्याला दुखावलं त्याला की स्वतःला? आज एकदा ही 4 वाक्य स्वतःसाठी म्हणून बघूया. पहिलं वाक्य, आय एम सॉरी. स्वतःला म्हणा, इतके दिवस ही गोष्ट मनात धरून मी स्वतःलाच त्रास देत राहिले, त्यासाठी आय एम सॉरी. मग दुसरं वाक्य, प्लीज फॉरगिव्ह मी. जे घडलं ते बदलणं माझ्या हातात नव्हतं, पण तरीही त्यासाठी मी स्वतःला खूप त्रास दिला, त्यासाठी मला माफ कर. आणि त्यानंतर तिसरं वाक्य, थँक यू. जे घडलं ते चांगलं नव्हतं, पण त्यातून मी काहीतरी शिकले, स्वतःची किंमत कळली, माणसं ओळखायला शिकले, त्यासाठी थँक यू. आणि चौथं वाक्य, आय लव्ह यू. हे सगळ्यात आधी स्वतःला म्हणा, कारण आपण काय करतो माहितीये? दुसऱ्यांनी आपल्यावर प्रेम करावं, आपल्याला समजून घ्यावं, आपली काळजी घ्यावी अशी अपेक्षा ठेवतो. पण या सगळ्यात स्वतःच्या मनाची काळजी घ्यायलाच विसरतो. आता एक काम करा, हे फक्त ऐकू नका, एकदा करून बघूया. तुम्ही जर सुरक्षित ठिकाणी असाल तर काही क्षण शांत बसा. एक मोठा श्वास घ्या, हळूहळू सोडा. आणि ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या जुन्या गोष्टीमुळे आजही तुमचं मन दुखतं, ती फक्त एकदा आठवा. काही बदलायचं नाही, कुणाला काही सिद्ध करायचं नाही. फक्त माझ्यासोबत हळूच म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता पुन्हा एक मोठा श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आणि हे 4 वाक्य तोपर्यंत रिपीट करा जोपर्यंत तुम्हाला शांत वाटत नाही. आज रात्री झोपण्याआधी फक्त 2 मिनिटं स्वतःसाठी काढा. फोन बाजूला ठेवा, शांत बसा आणि ही 4 वाक्य पुन्हा म्हणा. फक्त एकदा करून बघा, तुमच्या मनाला काय वाटतं ते अनुभवा. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आणि आयुष्याकडे नव्याने पाहायला लावणाऱ्या विचारांसाठी जीवन सुंदर आहे
या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काही शब्द दुसऱ्यांकडून ऐकायला मिळाले नाहीत तरी चालेल, पण तेच शब्द स्वतःला सांगण्याची गरज आहे, कारण जीवन खरंच सुंदर आहे.